झालेला आहे की आपण आता कोर्टमध्ये आलेली होती, आपण बाबासाहेबांचं अभिवादन देखील केलेलं आहे. काय सांगाल या यात्रेबद्दल आणि आजच्या दिवसाबद्दल? दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने संविधान गौरव रॅली आम्ही काढतो. त्यांनी जी घटना देशाला दिली, एक प्रकारे घटनेचे शिल्पकार असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे एक प्रकारचं अभिवादन आहे, त्यांचं स्मरण आहे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ज्यांनी आपल्याला या देशाला एवढी आदर्श अशी घटना दिली की जगातली सर्वोत्तम अशा प्रकारचं संविधान दिलं की ज्या संविधानाने या देशातल्या प्रत्येक माणसाला ताकद दिली, त्याला जगण्याचा हक्क दिला, त्याला न्याय मिळवण्याचा हक्क दिला आणि त्याच्यामुळे एवढं मोठं काम डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाकरता केलं. आणि त्यामुळे या शहरामध्ये आम्ही दरवर्षी अशा प्रकारची संविधान गौरव रॅली काढतो आणि त्या निमित्ताने देखील आमच्या या सगळ्या नागरिकांच्या तर्फे त्यांना अभिवादन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. जर अजूनपर्यंत हिंदू मिलच्या संदर्भात पाऊल उचललेलं नाही आहे, सवाल उचलत आहे, त्यांच्यामुळे कामगाची देखील इथं कमी भासते, त्यामुळे कामाला जास्त दिरंगाई होते. या संबंधामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. खरं म्हणजे जे पूर्वी झालं नव्हतं ते आता होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे हिंदू स्मारक होणार म्हणजे होणारच आहे. केवळ हे स्मारक नाही तर देशभरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणाच्या निमित्ताने पुढच्या पिढ्या त्यांचं स्मरण करतील अशा प्रकारचं काम देखील देशातर्फे होतं. तर सर्वत्र जे आहे ते मिरवणुका काढल्या जात आहेत आणि कार्यक्रमाचं आयोजन देखील केलं आहे. परंतु अशाच राज ठाकरेंनी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये म्हणजे की आजच्या दिवशी जे विजय लावून अनेक राजकारणी नेते जे आहेत ते बाहेर पडले, त्यांना आजच्या दिवशी आंबेडकर आठवतील. खरं म्हणजे त्यांचा म्हणणं जातं. परंतु आमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बाबासाहेबांनी जो प्रबोधन केलं, त्यांनी जो विचार दिला, त्या संबंधामध्ये देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन करू किंवा निबंध स्पर्धा आहे निरनिराळ्या विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांच्या करता या संविधानाच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेबांच्याबद्दल स्पर्धा आयोजित करण्याचे अनेक कार्यक्रम जे आहेत ते आमच्या माध्यमातून संस्थांच्या माध्यमातून केले जातात. बुद्ध विहारामध्ये जाऊन देखील निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे हे त्यांचं मत झालं असेल. परंतु आमच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक प्रकारचं त्यांचा विचाराचा जो वारसा आहे तो वारसा या देशाला विकासाकडे देऊ शकतो. तो विचाराचा वारसा आदान प्रदान करण्यासाठी निर्णय करतो. अजूनही विषय समित्यांचा मार्ग झालेला नाही. अजूनही स्थायी समिती असेल, परिवहन असेल, शिक्षण असेल, कोणतीच समिती आलेली असेल. काय नेमकं अन्याय आपण देखील या याच्यामध्ये आहात, सहभागी आहेत सत्तेमध्ये हे कुठे आणलं आहे मलाही कळत नाही. कारण की आता 2.5 महिने झाले. खरं म्हणजे हा लोकशाही प्रणालीमध्ये एवढ्या वर्षानंतर निवडणुका झाल्या, तो लोकप्रतिनिधी निवडून आले आणि त्यांना देखील वेगळ्या प्रकारचं काम आणि अधिकार दिले पाहिजे. जी समित्या आहेत त्यांना योग्य प्रकारचा अधिकार देण्याचे ठिकाण आहे. मला वाटते शिंदे साहेबांनाच विचारायला पाहिजे की हे का अडलेलं आहे. आणि त्यांना देखील मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे विनंती करेन की लवकरात लवकर अनेक महापालिकांमध्ये महाराष्ट्रात झालेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील भरभक्कम अशा प्रकारचं बहुमत आहे आणि त्यामुळे हे जेवढ्या लवकर होता येईल त्याचं व्हायला पाहिजे, दिरंगाई टाळायला. ठाणे महानगरपालिकेचं नेमकं कुठे अडतं काय वाटतं? ते मलाही काही कळत नाही आहे. कारण की आमच्या बाजूने तर असं काही विषय नाही आहे. परंतु आणि अडण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर होणं हेच चालू होतं. निधी देखील प्रश्न आलेला होता. ऑडिट जो आपला महत्त्वाचा विषय होता, महानगरपालिकेचा ऑडिट जे असतं नाही, 3 वर्षाचं ऑडिट झालं आहे
ज्यावेळेला मी मागच्या वर्षी हा विषय उपस्थित केला त्यानंतर घाई गर्दीमध्ये यांनी 3 वर्षाचं ऑडिट केलं, परंतु सर्व विभागाचं ऑडिट करायला लागतं. लेखापरीक्षण अहवाल जो आहे त्या लेखापरीक्षण अहवालाच्या माध्यमातून हे जेवढ्या म्हणून महापालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचं ऑडिट पहिले करायला पाहिजे, ते केलेलं नाही. त्याच्यामुळे या निमित्ताने मी हे सांगितलं की या सगळ्या मालमत्तांचं हे कोणाकडे दिलं आहे, कोण ताबा आहे, कोण वापरते, काय चाललेलं आहे, चुकीच्या पद्धतीने याचा वापर चाललेला आहे, चुकीच्या पद्धतीने लोकांना ज्या प्रॉपर्टीचा लाभ दिलेला आहे तर हे सगळं ऑडिट केल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यामुळे माझी अहम ही मागणी राहील शासनाने या प्रॉपर्टीचं ऑडिट करावं. सर SIR संदर्भात त्याचा कितपत फायदा आहे, त्याचा फटका देखील आणि नाही फायदा तर आहेच ना. त्याच्याकरता तर देशभर ही मोहीम राबवली जाते की जो या ठिकाणचा आहे ज्याचा हक्क आहे तो मतदार यादीमध्ये आला पाहिजे आणि जो परका आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही तो या मतदार यादीमध्ये येता कामा नये. आणि त्याच्यामुळे कधी हे होणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे ही मोठी मोहीम आहे, त्याच्यामध्ये सगळ्या नागरिकांनी सहभाग व्हायला पाहिजे. सर्व शासकीय यंत्रणा जरी काम करत असल्या तरी निरनिराळ्या संघटना पक्ष यांनी देखील या मोठ्या मोहिमेमध्ये हा मोठा ड्राईव्ह आहे आणि हा मतदार यादी शास्त्र शुद्ध करण्याचा ड्राईव्ह आहे असं मी समजतो. त्याच्यामध्ये तमाम सहभागी